रयतेचे राजे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आज्ञापत्रानुसार नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ राजर्षींचं भव्य आणि सुंदर समाधी स्मारक साकारण्यात आलं आहे। महानगरपालिकेच्या 2,76,00,000 रुपये इतक्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या या समाधी स्मारक स्थळी आकर्षक मेघडंबरी आणि लँडस्केपिंगची कामं पूर्णत्वाला गेली आहेत। समाधी स्थळा शेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित आर्ट गॅलरी आणि कलादालनाची उभारणी करण्यात आली आहे। यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 9,40,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून आणि महानगरपालिकेच्या स्वनिधीतून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी 6,96,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲस्ट्रो टर्फ मैदान विकसित करण्यात आलंय। या ॲस्ट्रो टर्फ मैदानाच्या उपलब्धतेमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा कोल्हापुरात आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जगज्जननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालाय। या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 79,96,00,000 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। यामधील सरस्वती टॉकीज जवळ बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास इमारत बांधण्यासाठी 39,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 3 टप्प्यांमध्ये होणाऱ्या या कामातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून बहुमजली पार्किंगमध्ये 75 चारचाकी आणि 224 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे। कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य शासनानं दिलेल्या 4,50,00,000 रुपयांच्या निधीतून स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेलजवळ अत्याधुनिक मल्टीलेव्हल ऑटोमेटेड मेकॅनिकल पार्किंग प्रकल्प उभारण्यात आलाय। विक्रमी कालावधीत पूर्णत्वाला गेलेल्या या प्रकल्पात एकाच वेळी 38 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता उपलब्ध झाली आहे। कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राज्य शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा विशेष अनुदानांतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय। या निधीतून रंकाळा तलावामध्ये अत्याधुनिक ध्वनी प्रणालीसह आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त कारंजाची उभारणी करण्यात आली आहे। रंकाळा तलावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे म्युझिकल फाउंटन नवं आकर्षण ठरलं आहे। कोल्हापूर शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अमृत 1 योजनेतून तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून दुधाळी येथे 6 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यामुळे सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणात मोठी घट होणार आहे। प्रदूषणमुक्त कोल्हापूरच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे। कोल्हापुरात उद्भवणाऱ्या भीषण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून 524 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे। या प्रकल्पातून शहरातील नाल्यांचं मजबूतीकरण, नाल्यांमधील गाळ काढणं, नवीन संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्थेचं आधुनिकीकरण यासह विविध अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। 1915 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील कलाकार आणि कला रसिकांसाठी पॅलेस थिएटरची उभारणी केली। कालांतरानं या थिएटरचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं। कला पंढरी कोल्हापूरची ओळख असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झालं। मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ अनुभवलेल्या या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनानं तब्बल 25 कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखात नव्यानं उभारण्यात आलं आहे। सुसज्ज रंगमंच, प्रशस्त आणि आरामदायक आसन व्यवस्था, अत्याधुनिक लाईट आणि साऊंड व्यवस्था यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह सजलं आहे। कोल्हापूर शहरातील या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते होताना आम्हाला विशेष आनंद होत आहे।